नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे तर याचीच उत्कंठा लागलेली आहे. अजून तरी लक्षात घ्या की सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक बातम्या किंवा अनेक तारखा सांगितल्या जात आहेत. तर महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे. साधारणतः सुट्टीचा कालावधी आहे. आज आणि उद्या 2 दिवस लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचा GR येणार नाही आहे आणि या संदर्भात आपण अपडेट घेतच आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जी EKYC सुरू झाली होती तर याच्यामध्ये EKYC केली नाही आहे आणि अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरपासून तब्बल 4 महिन्यांचा लाभ, फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा लाभ त्यांना आलेला नाही आहे. तर अशा अनेक लाडक्या बहिणी आपल्याला वारंवार WhatsApp ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूबवरती आपल्याला मेसेज करत आहेत की आमच्यासाठी EKYC कधी सुरू होणार आहे किंवा आम्ही पात्र असून आम्हाला लाभ येत नाही आहे, आम्ही काय करावा असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर या संदर्भात EKYC संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की एवढी अमाऊंट भरा आणि EKYC करा, लिंकवरती क्लिक करा. त्याचबरोबर लक्षात घ्या की पोर्टलवरती जाऊन तुम्ही ग्रीवन्स द्या किंवा तक्रार नोंदवा. तर अशा प्रकारे अनेक मेसेज केलेले जात आहेत. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केले नाही आहे त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही EKYC प्रक्रियेमध्ये सहभागी झाला नव्हतात अशा प्रकारची कमेंट त्या ठिकाणी उत्तर येत आहे. मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी पुन्हा EKYC सुरू होणार का? आणि अजून अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी पोर्टलवरती नोंदणीच केली नव्हती, त्या विचारत आहेत की नवीन नोंदणी कधी सुरू होणार. तर असे अनेक प्रश्न येत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता यापुढे नवीन नोंदणी सुरू होणार नाही आहे अशी स्पष्टता आहेच. कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या ज्या लाभार्थी संख्या आहेत तर ही पाहता नवीन नोंदणी पुन्हा केली जाणार नाही आहे. तर यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील स्पष्टता दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नोंदणी सध्या केली जाणार नाही. आणि राहिला प्रश्न ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकलेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी EKYC दुरुस्त केली नाही आहे, EKYCच केली नाही आहे, अशा लाडक्या बहिणींची जो प्रश्न होता EKYC, तर अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत की ज्यांनी EKYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणीचा प्रश्न शासनासमोर मांडलेला होता, परंतु याच्या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे. आणि आता या लाडक्या बहिणींना पुन्हा EKYC सुरू होणार का असा प्रश्न देखील आहे. साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी दरवर्षी जून महिन्यामध्ये EKYC सुरू होणार आहे. म्हणजेच मागे जशी EKYC झाली तशीच या प्रकारे लक्षात घ्या की जून महिन्यामध्ये जून आणि जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यासाठी साधारणतः दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना EKYCचा ऑप्शन वापरावा लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी EKYC करतील अशा लाडक्या बहिणींना पुढील लाभ आहे तो मिळणार आहे आणि तशा प्रकारचं शासनाचं परिपत्रक यापूर्वीच प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता ही EKYC पुन्हा जून महिन्यामध्ये साधारणतः सुरू होईल. पुढील 3 महिने ही EKYC चालेल. आता याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असून ज्यांनी EKYCच केलेली नाही आहे यांना संधी मिळणार का असा प्रश्न उद्भवतो आहे. कारण का ती KYC पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना देखील हा ऑप्शन कदाचित शासनामार्फत दिला जाऊ शकतो. तर या संदर्भातले अपडेट जून महिन्यामध्येच येईल. कारण का अजून EKYCसाठी हा चालू महिना आहे तो बाकी आहे. म्हणजे साधारणतः पुढील महिन्यामध्ये पुन्हा नव्याने EKYC सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाभ घेत आहेत, ज्यांनी EKYC केलेली आहे अशा सगळ्याच लाडक्या बहिणींना ती EKYC करावी लागणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली नाही तर अशा लाडक्या बहिणींना देखील हा ऑप्शन आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जोपर्यंत EKYC सुरू होत नाही आहे तोपर्यंत आपण अपडेट देऊ शकत नाही. आणि सध्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी EKYC केलीच नाही आहे त्यांना तुर्तास कुठलाच ऑप्शन नाही आहे. त्यांनी जून महिन्याची प्रतीक्षा करायची आहे. नवीन EKYC जर सुरू झाली, होणारच आहे सुरू, तर ही EKYC जेव्हा सुरू होईल त्यावेळी तुमचा विचार कदाचित केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही KYC करू नका किंवा आपली माहिती देऊ नका. तर ही माहिती समोर आलेली आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.